श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 17वा प्रकृती पुरुष श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 17वा समास पहिला देव बळात्कार श्रीराम। निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा परदो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणैश्वरू श्रीराम। सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू दयापासून विस्तारू विस्तारला श्रीराम। शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी श्रीराम। क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्थ साक्षी अंतरात्मा सर्वलक्षी शुद्ध सत्व महत्त्व परीक्षी जाणता साधू श्रीराम। ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वरू त्यास भासती प्राणी मातृ लहान थोर श्रीराम। देह देऊळामध्ये बैसला न बसता मारितो देहाला म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक श्रीराम। जे वेळेसी भजन तुकले ते तेव्हा पछाडिले आवडीने भजो लागले सकळ लोक श्रीराम। जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळ जिदिधले त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे श्रीराम। पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध ऐसे न करिता सद्य रोग होती श्रीराम। जेणे काळे नैवेद्य पावेना तेणे काळे देव राहेना भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो श्रीराम। जातो तो कळो देईना कोणास ठाकू के होकेना देवे विण अनुमानेना कोणास देव श्रीराम। देव पाहावया कारणे देऊळे लागती पाहणे कोठे तरी देऊळाच्या गुणे देव प्रगटे श्रीराम। देऊळे म्हणजे नाना शरीरे तेथे राहिजे जीवेश्वरे नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे श्रीराम। चालती बोलती देऊळे त्यामध्ये राहिजे राऊळे जितकी देऊळे तितकी सगळे कळली पाहिजे श्रीराम। मच्छकूर्म वाराह देऊळे भूगोळ धरिला सर्व काळे कराळे विक्राळे निर्मळे किती एक श्रीराम। कित्येक देऊळे सौख्य पाहे भरता आवघे सिंध आहे परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत श्रीराम। अशाश्वताचा मस्तकमणी जयाची एवढी करणी दिसेना तरी काय झाले धनी तयासीच म्हणावे श्रीराम। उद्वोन्मुख होता अभेद विमुख होता उदंड खेद ऐसा अधोद संवाद होत जातो श्रीराम। सगळाचे मूळ दिसेना भव्य भारी आणि भासेना निमिष्ट एक वसेना एके ठाई श्रीराम। ऐसा अगाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा तुझी लीळा सर्वोत्तमा तूत जाणसी श्रीराम। संसार आलियाचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक येह लोक आणि परलोक दोन्ही साधिले श्रीराम। मननशीळ लोकापासी अखंड देव अहिर्निशी पाहता त्यांच्या पूर्व संचितासी जोडा नाही श्रीराम।
अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तो ही योगी, योग बळे श्रीराम. भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणार असता बुडतयासी, बुडोने दावे श्रीराम. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा, भूमंडळी श्रीराम. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्ये अंतःकरण, रहस्य पाहे श्रीराम. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्यतयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती, प्राणी मात्र श्रीराम. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होतसे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण, परोपकाराचे श्रीराम. जे सत्कीर्तीचे पुरुष, ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास, तेथे चिवसे श्रीराम. विशेष सारा सार विचार, तेने होये जगोद्धार, संगत्यागे निरंतर, होऊन गेले श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, देव बलात्कार नाम, समास पहिला श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17वा. समास दुसरा. शिवशक्ती निरूपण. श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ, जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ, निर्विकारी श्रीराम. अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत, सर्व काळ श्रीराम. परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, न तुटे न फुटे सावकाश, जैसे तैसे श्रीराम. तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे स्मरण ना विस्मरण, तेथे अखंड निर्गुण, निरावलंबी श्रीराम. तेथे चंद्र सूर्य ना पावक, नवे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक, निरोपाधी ब्रह्म श्रीराम. निश्चळी स्मरण चेतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले, गुण समानत्वे झाले, गुणसाम्य ऐसे श्रीराम. गगनी आणि अभ्रछाया, तैसी जाणीजे मूळ माया, उद्भव आणि विलया, वेळ नाही श्रीराम. निर्गुणी गुणविकारू, तोची षड्गुणेश्वरू, अर्धनारी नटेश्वरू, तयास म्हणिजे श्रीराम. आदिशक्ती शिवशक्ती, मुळी आहे सर्व शक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती, निर्माण झाल्या श्रीराम. तेथून पुढे शुद्ध सत्व, रजतमाचे गूढत्व, तयासी म्हणिजे महत्तत्व, गुणक्षोभिणी श्रीराम. मुळी असे चिना व्यक्ती, तेथे कैची शिवशक्ती, ऐसे म्हणाल तरी चित्ती, सावधान असावे श्रीराम. ब्रह्मांडावरून पिंड, अथवा पिंडावरून ब्रह्मांड, अधोद पाहता निवार, फळो येतो श्रीराम. बीज फोडून आणले मना, तेथे फळतो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना, फळे येती श्रीराम. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, दैसा विचार असे, पिंड ब्रह्मांडी श्रीराम. नरनारी दोन्ही भेद, पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसता विशत, होतील कैसी श्रीराम. नाना बीज रूप कल्पना, तीत काय एक आसेना,
सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी श्रीराम स्थूळाचे मूळ ते वासना ते वासना आधी दिसेना स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही श्रीराम कल्पनेची सृष्टी केली ऐसी वेदशास्त्रे बोलिली दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजेत की श्रीराम पडदा एका एका जन्माचा तेथे विचार कळे कैचा परंतु गूढत्व हा नेमाचा भाव आहे श्रीराम नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव एकच परी देह स्वभाव वेगळाले श्रीराम नवरीस नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज श्रीराम नवरीचे मन नवऱ्यावरी नवऱ्याचे मन नवरीवरी ऐसी वासनेची परी मुळी होऊन पाहावी श्रीराम वासना मुळींची अभेद देह संबंधे झाला भेद तुटता देहाचा संबंध भेद गेला श्रीराम नर नारीचे बीज कारण शिवशक्ती मध्ये जाण देह धरिता प्रमाण कळो आले श्रीराम नाना प्रीतीच्या वासना एकाचे एकास कळेना कृष्ण दृष्टीने अनुमाना काहीसे येते श्रीराम बाळकास वाढवी जननी हे तो नवे पुरुषाचेनी उपाधी वाढे जयेचेनी ते हे वनिता श्रीराम वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही इतकी माया कोठेची नाही माते वेगळी श्रीराम नाना उपाधी वाढवू जाणे नाना मायेने गोवू जाणे नाना प्रीती लावू जाणे नाना प्रपंचाची श्रीराम पुरुषास स्त्रीचा विश्वास स्त्रीस पुरुषाचा संतोष परस्परे वासनेस बांधून टाकिले श्रीराम ईश्वरे मोठे सूत्र केले मनुष्य मात्र गुंतो न राहिले लोभाचे गुंडाळे केले उगवेना ऐसे श्रीराम ऐसी परस्परे आवडी स्त्री पुरुषांची महागोडी हे मुळी होऊन चालली रोकडी विवेके पाहावी श्रीराम मुळी सूक्ष्म निर्माण झाले पुढे स्पष्ट दिसून आले उत्पत्तीचे कार्य चाले उभयता करिता श्रीराम मुळी शिवशक्ती खरे पुढे झाली वधूवरे 84 लक्ष विस्तारे विस्तारली जे श्रीराम येते शिवशक्तीचे रूप केले श्रोती मनास पाहिजे आणले विवरलिया विन बोलिले ते वेद जाणावे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 17वा समास तिसरा श्रवण निरूपण श्रीराम थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे श्रीराम श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे श्रीराम श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नये श्रीराम नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे श्रीराम
नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे, सावधपणे श्रीराम. जैसे लाखोलीचे धान्य, निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य, देव क्षोभे श्रीराम. एकांती नाजूक कारभार, ते असावे अतितत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार, अध्यात्म ग्रंथी श्रीराम. काहिन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाड, त्या समस्तामध्ये जाड, अध्यात्म विद्या श्रीराम. गत गोष्टीस ऐकिले, तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसे नाकी श्रीराम. तैसे नवे अध्यात्म सार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार, होत जातो श्रीराम. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवणू श्रीराम. युगान युगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक, पाहिलाच पाहावा श्रीराम. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकेचे कथन केले, इछे सारिखे श्रीराम. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्या विण बापुडे काष्ट, काय जाणे श्रीराम. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, तेची हे जाणीती श्रीराम. पृथ्वी आणि आप तेज, याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्व बीज, ते वेगळेची राहिले श्रीराम. वायूपासून पहिलीकडे, जो कोणी विवेके पवाळे, जवळीच आत्मा सापडे, दया पुरुषासी श्रीराम. वायू आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचित येया, कठीण आहे श्रीराम. माया देवीच्या धांदली, सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली, संदेह वृत्ती श्रीराम. मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे, धन्य तो साधू श्रीराम. विचारे ऊर्ज चढती, तयासीच ऊर्जगती, येरा सकळा अधोगती, पदार्थ ज्ञाने श्रीराम. पदार्थ चांगले दिसती, परी ते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती, लोक तेने श्रीराम. या कारणे पदार्थ ज्ञान, नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन, दुंडीत जावे श्रीराम. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान, ते पाहिले पाहिजे श्रीराम. मूळ मायेचे सेवटी, हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी, तेथे घातली पाहिजे श्रीराम. मग त्या पहिलीकडे जाण, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खूण, गगना सारिखी श्रीराम. येथून तेथवरी दाटले, प्राणी मात्रास भेटले, पदार्थ मात्री लिगटले, व्यापून आहे श्रीराम. त्या ऐसे नाही थोर, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संहार, होता कळे श्रीराम. अथवा पिंड ब्रह्मांड असता, विवेक प्रळये पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता, उमजो लागे श्रीराम. करून अवघा तत्व झाला, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे श्रीराम. इति श्रीदास बोधे
गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 17वा समास चौथा अनुमान निरसन श्रीराम। बहुत जनासी उपाये वक्तया पुसता त्रासो नये बोलता बोलता अन्वये सांडू नये श्रीराम। श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसी न व्हावे श्रीराम। पुढे धरिता मागे पेचला मागे धरिता पुढे उडाला ऐसा सापडतची गेला ठाई ठाई श्रीराम। पोहणारची गुचक्या खातो जनास कैसा काढू पाहतो आशय लोकांचा राहतो ठाई ठाई श्रीराम। आपणची बोलीला संहार आपणची बोलीचे सर्वसार दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे श्रीराम। जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत श्रीराम। ब्रह्म कसे मूळ माया कैसी अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी षड्गुणेश्वराची स्थिती कैसी गुणसाम्याची श्रीराम। अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे श्रीराम। पूर्व पक्ष कोठून कोटवरी वाच्यांश लक्षांशाची परी सूक्ष्म नाना विचार करी धन्य तो साधू श्रीराम। नाना पालाळी पडेना बोलिलेची बोलावेना मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी श्रीराम। घडी एक विमळ ब्रह्म घडी एक म्हणे सर्व ब्रह्म द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक श्रीराम। निश्चळतेची झाले चंचळ चंचळतेची ब्रह्म केवळ नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही श्रीराम। चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवेना श्रीराम। उगीच करी गथा गोवी तो लोकास कैसे उगवी नाना निश्चये नाना गोवी पडत जाते श्रीराम। ब्रह्मास म्हणे परब्रह्म परब्रह्मास म्हणे ब्रह्म ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी श्रीराम। घाली शास्त्रांची दडपण प्रचिती वीण निरूपण पुसो जाता उगाच सीण अत्यंत मानी श्रीराम। ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा झाला पाहिजे श्रीराम। वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी प्रचिती वीण तैसी परी ज्ञानाची झाली श्रीराम। जेथे नाही सारा सार तेथे अवघा अंधकार नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे श्रीराम। पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मी काये एक सापडले नाही श्रीराम। पावन आणि ते पतन दोन्ही मानले तत्समान निश्चये आणि अनुमान ब्रह्मरूप श्रीराम। ब्रह्मरूप झाले आगवे तेथे काय निवडावे आवगी साखरची टाकावे काय कोठे श्रीराम। तैसे सार आणि असार अवघा झाला एकंकार तेथे वळावळा अविचार विचार कैसा श्रीराम। वंद्य निंद्य एक झाले तेथे काय हाता आले उन्मत्त द्रव्ये जे बोलले ते बोलतेच बोले श्रीराम।
तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि बला, एकची मानी श्रीराम. सर्व संग परित्याग, अव्वासवा विषये भोग, दोघे एकची मानिता मग, काये उरले श्रीराम. भेद ईश्वर करून गेला, त्याच्या वाचेन न वचे मोडिला, मुखामध्ये घास घातला, तो अपानी घालावा श्रीराम. ज्या इंद्रियास जो भोग, तो तो करी येता सांग, ईश्वराचे केले जग, मोडिता उरेना श्रीराम. अवघी भ्रांतीची बुटाटकी, प्रचिती वीण गोष्टी नटकी, वेड लागले जे बटकी, ते भलतेची बोले श्रीराम. प्रत्यज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण, तत्काळ वाणे श्रीराम. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे श्रीराम. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, अनुमान निर्शन नाम, समास चौथा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17वा, समास 5वा, अजपा निरूपण श्रीराम. 21 सहस्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा, सकळ काही श्रीराम. मुखी नासिकी असिजे प्राणे, तयासा खंड येणे जाणे, याचा विचार पाहाणे, सूक्ष्म दृष्टी श्रीराम. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर, या घोराहून सूक्ष्म विचार, अजपाचा श्रीराम. सरिगम पदनिस, सरी मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकास, म्हणून पाहावे श्रीराम. परे वाचे होऊन अर्थे, आणि पश्यंती खालते, सवळाचे जन्मस्थान ते, तेथून उठे श्रीराम. एकांती उगेच बैसावे, तेथेही समजून पाहावे, अखंड घ्यावे सांडावे, प्रभंजनासी श्रीराम. एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे, शब्द होती श्रीराम. उच्चारे वीण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद, काहीच नाही श्रीराम. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला, या कारणे श्रीराम. एकांती मौन धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला, अंतर्यामी श्रीराम. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु, विस्तारला श्रीराम. देहधारक तितुका प्राणी, श्वेत जो द्विजाधिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जिती श्रीराम. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी, पळोत नये श्रीराम. सहज देव असतची असे, सायासे देव कुठे नासे, नासिवंत देवास विश्वासे, ऐसा कवणू श्रीराम. जगदांतराचे दर्शन, सहज घडे अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन, सकळ वर्तती श्रीराम. आत्मयाचे समाधान, घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण, तयासीच होये श्रीराम. अग्न पुरुष पोटी वसती, तयास अवदाने सकळ देती,
लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे श्रीराम सहज देव जप ध्याने सहज चालणे स्तुतिस्तवने सहज घडे ते भगवाने मान्य कीजे श्रीराम सहज समजाया कारणे नाना हटयोग करणे परंतु एका एकी समजणे घडत नाही श्रीराम द्रव्य चुकते दारिद्र्य येते तळी लक्ष्मी वरी वर्तते प्राणी काये करील ते ठाऊके नाही श्रीराम तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये श्रीराम लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्यासे दरिद्र अधिक सांदे नवल केले परमानंदे परम पुरुषे श्रीराम एक पाहाती एक खाती ऐसी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याये श्रीराम अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काये उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास पासवा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 17वा समास 6वा देहात्मनिरूपण श्रीराम आत्मा देहामध्ये असतो नाना सुख दुःखे भोगितो शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी श्रीराम शरीरी शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी श्रीराम मरावेना ऐसी आवडी हात पाये सोडून प्राण सोडी नाना दुःखे अवघडी वृद्धपणी श्रीराम देह आत्मयांची संगती काही एक सुखे भोगिती सरफड सरफडून जाती देहांत काळी श्रीराम ऐसा आत्मा दुःखदायक एकाचे प्राण घेती एक आणि शेवटी निरार्थक काहीच नाही श्रीराम ऐसा 2 दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला श्रीराम दुःखी होऊन सरपडून गेले तेथे कोण समाधान झाले काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख श्रीराम जन्मदारभ्य आठवावे म्हणजे अवघे पडे रटावे नाना दुःख मोजावे काये म्हणोनी श्रीराम ऐसी आत्मयाची संगती नाना दुःखे प्राप्त होती दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र श्रीराम काही आनंद काही खेद जन्मवरी पडिला संबंध नाना प्रकारी विरुद्ध तडा तोडी श्रीराम निद्रा काळी ढेकुण पिसा नाना प्रकारी वळसा नाना उपाये वळसा त्यास होये श्रीराम भोजन काळी माशा येती नाना पदार्थ उंदीर नेती पुढे त्यांची फजिती मार्जरे करीती श्रीराम उवा चामवा गोचिड गांधले कानटे उदंड एकास एक सरपड दोहीकडे श्रीराम विंचू सर्प वागरिसे सुसरी लांडगी माणसास माणसे परस्परे सुख संतोषे एकेही नाही श्रीराम 84 लक्ष उत्पत्ती एकास एक भक्षिती नाना पीडा दुःखणी किती म्हणून सांगावे श्रीराम ऐसी अंतरात्म्याची करणी नाना जीव दाटले धरणी परस्परे संहारणी एक एकांची श्रीराम
अखंड रडती चरफळती विवळ विवळ प्राण जाती मूढ प्राणी त्यास म्हणती परब्रह्म श्रीराम परब्रह्म जाणार नाही कोणास दुःख देणार नाही स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी श्रीराम उदंड शिव्या दिलेल्या तितक्या अंतरात्म्यास लागल्या विचार पाहता प्रत्यया आल्या येथा तथ्य श्रीराम दगडीचा बटकीचा लवंडीचा गदडीचा कुतरीचा गोंगळीचा ऐसा हिशोब शिव्यांचा किती म्हणून सांगावा श्रीराम इतके परब्रह्मी लागेना तेथे कल्पनाची चालेना तडातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकासी श्रीराम सृष्टीमध्ये सकळ जीव सकळास कैसे वैभव या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे श्रीराम उदंड लोक बाजारीचे जे जे आले ते वेचे उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती श्रीराम येण्याची न्याये अन्न वसन येण्याची न्याये देवतार्चना येण्याची न्याये ब्रह्मज्ञान प्राप्तव्या सारिखे श्रीराम अवघेच लोक सुखी असती संसार गोड करून नेती महाराजे वैभव भोगती ते करंत्यास कैसे श्रीराम परंतु अंती नाना दुःखे तेथे होते सकट सारिखे पूर्वी भोगली नाना सुखे अंती दुःख सोसवेना श्रीराम कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर सोडिना मृत्यु दुःख सकळ जना कासावी सकरी श्रीराम नाना अवयव हीन झाले तैसेची पाहिजे वर्तले प्राणी अंतःकाळी गेले कासाविस होऊनी श्रीराम रूप लावण्य अवघे जाते शरीर सामर्थ्य अवघे राहते कोणी नसता मरते आपद आपदो श्रीराम अंतकाळ दैन्य दीन सकळिकास तत्समान ऐसे चंचल अवलक्षण दुःखकारी श्रीराम भोगून अभोक्ता म्हणती हे तो अवघीच फजिती लोक उगेच बोलती पाहिल्या विण श्रीराम अंतकाळ आहे कठीण शरीर सोडे ना प्राण बराड्या सारिखे लक्षण अंतकाळी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे देहात्म निरूपण नाम समास 6वा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 17वा समास 7वा जगजीवन निरूपण श्रीराम मुळी उदक निवड असते नानावल्ली मध्ये जाते संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट श्रीराम आत्मा आत्मपणे असतो देह संगे विकारतो स्वाभिमाने भरी भरतो भरतीकडे श्रीराम बरी संगती सापडली जैसी उसास गोडी आली विषवल्ली फापावली घातकी प्राणी श्रीराम 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती नाना देहाचे संगती आत्म्यास होये श्रीराम त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निघाले देहाभिमान सांडून गेले विवेक बळे श्रीराम उदकाचा नाशची होतो आत्मा विवेके निघतो ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पाहा श्रीराम ज्यास सोहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही श्रीराम आपला आपण करी पुढावा तो आपला मित्र जाणावा आपला नाश करी तो समजावा
वैरी ऐसा श्रीराम. आपले आपण अनित करावे, त्यास अडवे कोणे निघावे. एकांती जाऊन जीवे, मारी आपणासी श्रीराम. जो आपला आपण घातकी, तो आत्महत्याला पातकी. या कारणे विवेकी, धन्य साधू श्रीराम. पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असत्संगती. गती आणि अवगती, संगती योगे श्रीराम. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी. अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाण त्याची श्रीराम. इहलोक आणि परलोक, जाणता जो सुखदायक. नेणत्या करिता अविवेक, प्राप्त होतो श्रीराम. जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे तो राक्षस. यामध्ये जे विशेष, ते जाणून घ्यावे श्रीराम. जाणता तो सगळा मान्य, नेणता होतो अमान्य. जेणे करिता होईजे धन्य, तेची घ्यावे श्रीराम. साक्षपी शहाण्याची संगती, तेने साक्षपी शहाणे होती. आळसी मूर्खांची संगती, आळसी मूर्ख श्रीराम. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख. आनंद सांडून या शोक, कैसा घ्यावा श्रीराम. ऐसे हे प्रगट दिसे, जनामध्ये उदंड भासे. प्राणी मात्र वर्ततसे, उभय योगे श्रीराम. एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग. विवेक योग सकळ प्रयोग, करीत जावे श्रीराम. अवचित साखळीत पडिले, तरी तेथून पाहिजे निघाले. निघून जाता झाले, परम समाधान श्रीराम. नाना दुर्जनांचा संग, क्षणक्षणा मनभंग. या कारणे काही रंग, राखून जावे श्रीराम. शहाणा येत त्याच्या गुणे, पाहो जाता काये गुणे. सुख संतोष भोगणे, नाना श्लाघ्यता श्रीराम. आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे. जो कोणी समतोन पाहे, त्यास घडे श्रीराम. बहुरत्न वसुंधरा, जाण जाणो विचार करा. समजल्या प्रत्ययो अंतरा, माझी येतो श्रीराम. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न. हे अखंड दंडायमान, असतची असे श्रीराम. एक भाग्य पुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होती. तैसीच विद्या व्युत्पत्ती, होत जाते श्रीराम. एक भरे एक रीते, रीते मागुते भरते. भरते ही रीते होते, काळांतरी श्रीराम. ऐसी हे सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची साकुली. वये सातरी निघून गेली, हळूहळू श्रीराम. बाळ तारुण्य आपले, वृद्धाप्य प्रचितीस आले. ऐसे जाणून सार्थक केले, पाहिजे कोणी एके श्रीराम. देह जैसे केले तैसे होते, यत्न केल्या काये साधते. तरी मग कष्टावे ते, काये निमित्त श्रीराम. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे. जगजीवन निरूपण नाम, समास 7वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17वा, समास 8वा. तत्व निरसन श्रीराम. नाभी पासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणिजे श्रोती. ध्वनी रूप पश्यन्ती, हृदयी वसे श्रीराम. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलिजे त्याला.
उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलिजे श्रीराम. नाभिस्थानी परा वाचा, तो चिठाव अंतःकरणाचा. अंतःकरण पंचकाचा, निवाळा ऐसा श्रीराम. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असता आठवण. ते जाणावे अंतःकरण, जाणती कळा श्रीराम. अंतःकरण आठवले, पुढे होये नव्हेसे गमले. करू न करू ऐसे वाटले, तेची मन श्रीराम. संकल्प विकल्पतेची मन, जेणे करिता अनुमान. पुढे निश्चयो तो जाण, रूप बुद्धीचे श्रीराम. करीनचे अथवा न करी, ऐसा निश्चयोची करी. तेची बुद्धी हे अंतरी, विवेके जाणावे श्रीराम. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला. ते चित्त बोलिल्या बोला, येथार्थ मानावे श्रीराम. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्ये तो अगत्य करणे. ऐस्या कार्यास प्रवर्तणे, तोची अहंकारू श्रीराम. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक. कार्ये भागे प्रकार पंचक, वेगळाले श्रीराम. जैसे पाचही प्राण, कार्ये भागे वेगळाले जाण. नाही तरी वायोचे लक्षण, एकची असे श्रीराम. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान. मुखी नासिकी प्राण, नेमस्त जाणावा श्रीराम. बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञान इंद्रिये पंचक. श्रोत्र त्वचा चक्षु जिह्वा नासिक, ऐसी हे ज्ञानेंद्रिये श्रीराम. वाचा पाणी पाद शिस्न गुद, हे कर्म इंद्रिय प्रसिद्ध. शब्द स्परुष रूप रस गंध, ऐसे हे विषय पंचक श्रीराम. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक. पाचवे विषय पंचक, ऐसी हे पाच पंचके श्रीराम. ऐसे हे 25 गुण, मिळून सूक्ष्म देह जाण. याचा कर्दम बोलिला श्रवण, केले पाहिजे श्रीराम. अंतःकरण व्यान श्रवण वाचा, शब्द विषये आकाशाचा. पुढे विस्तार वायोचा, बोलिला असे श्रीराम. मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी. ऐसे हे अडाके साधुनी, कोठा करावा श्रीराम. बुद्धी उदान नयन चरण, रूप विषयाचे दर्शन. संकेते बोलिले मन, घालून पाहिजे श्रीराम. चित्त अपान जिव्हा शिस्न, रस विषय आप जाण. पुढे ऐका सावधान, पृथ्वीचे रूप श्रीराम. अहंकार प्राण घ्राण, बुधगंध विषये जाण. ऐसे केले निरूपण, शास्त्रमते श्रीराम. ऐसा हा सूक्ष्म देहे, पाहता हो इजे निसंदेहे. येथे मन घालून पाहे, त्यासीच हे उमजे श्रीराम. ऐसे सूक्ष्म देहे बोलिले, पुढे स्थूळ निरोपिले. आकाश पंचगुणे वर्तले, कैसे स्थूळी श्रीराम. काम क्रोध शोक मोह भये, हा पंचविध आकाशाचा अन्वये. पुढे पंचविध वायो, निरोपिला श्रीराम. चळण वळण प्रासारण, निरोध आणि अकोचन. हे पंचविध लक्षण, प्रभंजनाचे श्रीराम. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन, हे तेजाचे पंचविध गुण. आता पुढे आप लक्षण, निरोपिले पाहिजे श्रीराम.
शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम अस्ति मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे श्रीराम पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाचाचे पंचवीस ऐसे मिळून स्थूळ देहास बोली जेते श्रीराम तिसरा देह कारण अज्ञान चौथा देह महाकारण ज्ञान हे चारी देह निर्शिता विज्ञान परब्रह्म ते श्रीराम विचारे चौदे ह्या वेगळे केले मी पण तत्वा सरीसे गेले अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी श्रीराम विवेके चुकला जन्म मृत्य नरदेही साधिले महत्कृत्य भक्ती योगे कृत्य कृत्य सार्थक झाले श्रीराम इति श्री पंचकर्ण केलेची करावे विवरण लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे श्रीराम हाही दृष्टांत घडेना परिसाचे न परीस करवेना शरण जाता साधू जना साधूत हो इजे श्रीराम इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे तत्व निरूपण नाम समास आठवा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 17वा समास 9वा तनु चतुष्ट निरूपण श्रीराम स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी श्रीराम विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते श्रीराम स्थूल भोग प्रविक्त भोग आनंद भोग आनंदावभास भोग ऐसे हे चत्वार भोग सौदेहाचे श्रीराम अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐस्या मात्रा चत्वार सौदेहाच्या श्रीराम तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण सौदेहाचे श्रीराम क्रियाशक्ती द्रव्याशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती सौदेहाच्या श्रीराम ऐसी हे 32 तत्वे दोहीची 50 तत्वे अवघी मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान श्रीराम ऐसे हे तत्वे जाणावी जाणून माईक ओळखावी आपण साक्षी निरसावी येणे रीती श्रीराम साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञाने ओळखावे अज्ञान ज्ञानाज्ञानाचे निरशन देहा सरिसे श्रीराम ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्य गर्भ बोलिले देहे विवेके निर्शले आत्मज्ञाने श्रीराम आत्मानात्मा विवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली श्रीराम अस्ति माश त्वचा नाडी रोम हे 5ही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पाहावे श्रीराम शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद हे आपाचे पंचक भेद तत्वे समजोन विशद करून घ्यावी श्रीराम
क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे पाचही तेजाचे गुण या तत्वाचे निरूपण केलेची करावे श्रीराम चरण वर्ण प्रसारण निरोध आणि आकोचन हे पाचही वायोचे गुण श्रोती जाणावे श्रीराम काम क्रोध शोक मोह भये हा आकाशाचा पर्याये हे विवरल्या विणकाये समजो जाणे श्रीराम असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोली जेल श्रीराम अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरवतळ होऊन ऐका श्रीराम व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे पाचही गुण वायू तत्वाचे श्रीराम श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे पाचही तेजाचे गुण आता आप सावधान होऊन ऐका श्रीराम वाचा पाणी पाद शिस्नगुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरोपिली श्रीराम शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तनुचतुष्टये नाम समास नववा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 17वा समास 10वा टोण प्रसिद्ध लक्षण श्रीराम अवर्णोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंत चिथोर तया पाताळ लिंगाचा श्रीराम परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी श्रीराम 7 समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे सेवटी तुटलेकडे भूमंडळाचे श्रीराम 7 समुद्र गोलांडावे तेथे जाणे कैसे पावे म्हणून विवेकी असावे साधुजन श्रीराम जे आपणास नव्हे ठावे ते जाणतयास पुसावे मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना श्रीराम जे चर्म दृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञान दृष्टीने पाहावे ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने श्रीराम मध्ये आहे भूमीचे चरळ म्हणून आकाश आणि पाताळ ते चरळ नसता अंतराळ चहूकडे श्रीराम तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार श्रीराम दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास मनातीत निराभास विवेके जाणावे श्रीराम दृश्य भास अवगा बिघडे विवेक तेथे पवाडे भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे श्रीराम वाच्यांश वासेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे श्रीराम नाना गुणास आहे नाश निर्गुणते अविनाश ढोवळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकोन जाणावे श्रवण मनने पडे ठावे सकळ काही श्रीराम
अष्टदेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना अवघे सगट पिटावेना कोणी एके श्रीराम सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली सभी नटाने कालविली नाना अन्ये श्रीराम टोणपा नव्हे गुणग्राहिक मूर्खास कळेना विवेक विवेक आणि अविवेक एकच म्हणती श्रीराम उंच नीच कळेना ज्याला तेथे अभ्यासच बुडाला नाना अभ्यासे प्राणी आला सुटिका कैची श्रीराम वेड लागून झाले भोंगळ त्यास सारिखेच वाटे सकळ ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हे ती श्रीराम ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश बहुचकीच्या लोकास काय म्हणावे श्रीराम ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैची श्रीराम जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदाव गुणच नाही गौरव येईल कैचे श्रीराम खरे खोटे एकच झाले विवेकाने काये केले असार सांडून सार घेतले साधुजनी श्रीराम उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रक्षा दीक्षा ही न पासी दीक्षा येईल कैची श्रीराम आपुलेन वोंगळपणे दिशा करून शौच नेणे वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती श्रीराम आधी राखावा आचार मग पाहावा विचार आचार विचारे पैल पार पाविजे तो श्रीराम जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे डोळस ढकती आंधळे होण्या कामाचे श्रीराम पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेचे मानले एक विवेक आणि अविवेक काये मानावे श्रीराम अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे श्रीराम इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक तेथे अवघेची निरार्थक सकळ काही श्रीराम म्हणून संत संगेची जावे सच्चासची श्रवण करावे उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास 10 श्रीराम।